नमस्कार, मी नरेश गुप्ते, सत्यगोजानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आणि सध्या आपण आहो आमगाव या ठिकाणी। आज महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी प्रथमच राज्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर आज शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू व शिवसेना कडून या ठिकाणी त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले। त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांनी काय प्रस्तावित मांडले आणि त्यावर प्रतिउत्तर म्हणून राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी काय संबोधन उपस्थित शिवसैनिकांना केले ते बघूया या बातमीच्या माध्यमातून। मां भवानी जगतजननी को चरण वंदन। जानते राजा राजा छत्रपति शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब जी ठाकरे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, मंच पर उपस्थित महाराष्ट्र के वित्त राज्य मंत्री आशीष जी जायसवाल और हमारे गांव के बहुत अमूल्य एक नाता है और हमारे गांव के दामाद आशीष भैया गोंदिया जिला शिवसेना के तरफ से, गोंदिया जिले के रहवासी किसानों के तरफ से, मजदूर के तरफ से, यहाँ के अधिकारियों के तरफ से, यहाँ के शिक्षकों के तरफ से, विद्यार्थियों के तरफ से आपका बहुत बहुत स्वागत करते हैं शिवसेना मंच में। इस मंच पर उपस्थित शिवसेना के सभी महिला आघाड़ी, शिवसेना के सभी जिले के पदाधिकारी, सभी तालुका पदाधिकारी, युवा सेना, आए हुए ग्रामीण क्षेत्र से सरपंच, उप सरपंच, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिव सैनिक भाइयों को, आप सबको आज के दिन की प्रथम आगमन की आशीष जी जायसवाल राज्य मंत्री हमारे बीच आए, ये हम सबके लिए सौभाग्य की बात है। इस सौभाग्य की तरफ से आप सबको मैं शुभकामनाएं देता हूं। आशीष भैया, बड़ी खुशी की बात कि हमको हमारे हक के विदर्भ के मंत्री मिले और हमारे गांव के दामाद मिले। तो अब मैं विनती करता हूं उपस्थित सभी क्षेत्र के शिव सैनिक और शिवसेना के पदाधिकारियों से, और अखंड अपेक्षा रखता हूं, जिस गांव से मेरा कार्यकर्ता आता है, जिस गांव में शिवसेना है, उस गांव की सरपंच और उस गांव की ग्राम पंचायत शिवसेना के पास होनी चाहिए। इस संपर्क के साथ में आप लोगों को काम करना होगा। जिस क्षेत्र से आप लोग आते हैं वो क्षेत्र का पंचायत समिति, जिला परिषद शिवसेना के पास होना चाहिए। इस क्षेत्र का किसी भी जनप्रतिनिधि के रूप में अगर अपन देखें तो शिवसेना की भागीदारी हर जगह में जनप्रतिनिधि के रूप में रहे, और इसके लिए आपके सहकार्य के बिना अधूरा है। आज हमारे बीच जो काम एकनाथ शिंदे साहब ने किया ये 2 साल 2.5 सालों के अंदर में, उसका फल अपन ने देखा। हर सामान्य व्यक्ति के जीवन के बारे में अगर किसी सरकार ने सोचा, किसी नेताओं ने सोचा, तो एकनाथ शिंदे साहब और शिवसेना के सभी नेताओं ने, महायुति के नेताओं ने सोचा है। आपको निजी जीवन में भी किस चीजों की रोजमर्रा की जीवन में आवश्यकता है, उस सारी चीजों का ध्यान रखा गया। मैं विनती करता हूं, आज आपने आमदार दिया, राज्य को सरकार दिया, आप जिस दिन जिला परिषद, पंचायत समिति, ग्राम पंचायत दे दोगे, आप हर योजना के मूल हकदार हो जाओगे। क्योंकि राज्य सरकार, केंद्र सरकार की सारी योजना राज्य सरकार को, राज्य सरकार की सारी योजना जिला परिषद को, जिला परिषद की सारी योजनाएं पंचायत समिति को, पंचायत समिति की सारी योजनाएं ग्राम पंचायत को, ग्राम पंचायत से गाँव वासियों को। तो आज सत्ता हमारी महाराष्ट्र में है, लेकिन अगर जिला परिषद, पंचायत समिति में विरोधी पक्ष के प्रतिनिधि बैठे हैं तो ये इस विभाजन एरिया की जो योजना है वो अपने हिसाब से उसका विल्लेवाट करते हैं। तो वहां अपन कहीं तभी अपने लोगों में अपनी योजना पहुंचाने में हमें तकलीफ जाती है, वो योजना का लाभ हमको नहीं मिल पाता। मैं विनती करता हूं आप लोगों से, आने वाले समय में 26 ग्राम पंचायत का चुनाव यहाँ पर है। इस आमगांव नगर परिषद के चुनाव भी लग सकते हैं, साले का साथ देवरी चुनाव है। मैं विनती करता हूं कि आप बड़े पैमाने पे अपने आप की उम्मीदवारी दर्शाएं और अपने बीच
सब लोगों से मिलकर सबके आशीर्वाद लेकर आप यशस्वी शिवसेना के पार्षद और ग्राम पंचायत सदस्य बने, ये शुभकामना के साथ अपने 2 शब्दों को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आपले उपस्थित जिल्हा प्रमुख सुरेंद्रजी नायडू, युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुनजी बैस, तालुका प्रमुख अनिल सोनकनवरे, दीपक ठाकरे, कुशल अरोरा, अतुल चव्हाण आणि आमगाव येथे या कार्यक्रमात आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माझ्या शिवसैनिक मित्रांनो, आज मला खरं म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्का बसला जेव्हा मला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही सर्व वेगवेगळे जिल्ह्यात जाऊन तिथं पक्ष संघटनेचा आढावा घ्या। तर जेव्हा मी रामटेकमध्ये काम सुरू केलं होतं तेव्हा शून्यातूनच विश्व निर्माण करायचं होतं, कारण की पक्षाची ताकद काहीच नव्हती। परंतु सुरुवात केली, मग मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो, मग विधानसभा झालो, मग दुसऱ्यांदा झालो, तिसऱ्यांदा झालो, चौथ्यांदा आमदार झालो, आता 5व्यांदा झालो आणि आता मंत्री झालो। परंतु हे सर्व करण्यासाठी माणसाला कठोर परिश्रम करावे लागतात, लोक जोडावे लागतात। मतदान ही कोणी कोणाच्या कणपटीत बंदूक लावून घेऊ शकत नाही। एखाद्या माणसाला जनतेचं मतदान पाहिजे असेल तर त्याच्या काम करून त्याच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करावं लागतं। आपल्या कार्यकर्त्यांची शक्ती निर्माण करावी लागते, कार्यकर्त्यांची फळी व्होट काढणारे कार्यकर्ते तयार करावे लागतात, गावागावात शाखा उघडाव्या लागतात, गावागावात बूथ प्रमुख नियुक्त करावे लागतात आणि गाव लेवलवर, गाव पातळीवर जेव्हा आपण संघटना उभी तयार करतो तेव्हा त्यातून आमदार नावाचा एक प्रोडक्ट तयार होतो। पहिले ग्रामपंचायत, मग पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, या विदर्भाच्या भूमीमध्ये आपण 5 वेळा खासदारी निवडून आणलं, रामटेकमधून 5 वेळा आमदारी आलं। पण हे फक्त रामटेकमधून येऊन होणार नाही, तर आपल्या विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, पूर्व विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या 6च्या 6 जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्षाची ताकद निर्माण करायची आहे। गावागावामध्ये पार्टी उभी करायची आहे। लोकांचा प्रेम आहे। जितके निस्वार्थ कार्यकर्ते शिवसेनेमध्ये असतात तिथले कुठल्याच पक्षामध्ये राहत नाही। अतिशय प्रेमाने, आपुलकीच्या भावनाने, भगव्याशी इमान, भगव्याशी प्रेम, हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेब ठाकरेचे विचार घेऊन आपण काम करत असतो। आणि आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आपण खूप कमी जागा लढलो, परंतु आजच्या तारखेला आपले 60-61 आमदार आहेत। जेव्हा आपण 171 जागा लढत होतो तेव्हा आपण 50-40-50च्या वर राहत नव्हतो। आता आपण मला वाटतं 81-82 जागा लढल्या आणि त्यापैकी आपले 60 आमदार निवडून आले। हा कमाल कोणाचा आहे? हा कमाल आहे एकनाथजी शिंदे यांचा, की बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जेव्हा 2020 मध्ये आम्ही क्रांती केली आणि क्रांती करून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन केलं, तर 2 वर्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा एकनाथजी शिंदे यांनी हा चित्र निर्माण करून दाखवलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा। आणि आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपलं स्थान या ठिकाणी घेतलेलं आहे। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आणि गरीब शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या हिताचे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि हे सर्व करत असताना आज अपेक्षा काय आहे की अपेक्षा अशी आहे की गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे फलक असला पाहिजे। जोपर्यंत आपण आपला प्रेझेन्स, आपण आपली उपस्थिती गावागावात दर्शवणार नाही तोपर्यंत तुमच्या संघटनेला कोणी विचारणार नाही। तुमची स्वतःची ताकद तुम्ही किती निर्माण करता, तुमच्या मोर्चामध्ये किती लोक येतात, तुमच्या मेळाव्यामध्ये किती लोक येतात, तुम्ही रॅली काढली तर किती लोक येतात, याच्यावर तुमचा सन्मान समाजामध्ये आणि इतर राजकीय पक्षामध्ये लक्षात घेतला जातो, त्याची दखल घेतली जाते। आणि कोणी मोठा झाला नाही। आज तुम्ही जगातील जेवढे उद्योगपती पाहिले
अंबानीपासून कोणी, तर त्यांनी विपरीत परिस्थितीत संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व आणि साम्राज्य निर्माण केलं आहे. राजकारणामध्ये जर तुम्ही विचार केला तर राजकारणामध्ये जेव्हा 19 जूनला शिवसेनेची निर्मिती झाली होती तेव्हा कोणी विचार केला होता का महाराष्ट्र शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल? परंतु झाला. एकदा नाही झाला, दुसऱ्यांदा झाला, दुसऱ्यांदा नाही झाला, तिसऱ्यांदा झाला. आणि आज महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन, हिंदुत्वाचे विचार घेऊन एक बलाढ्य संघटना आपल्याला निर्माण करायची आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 80% समाजकारण व 20% राजकारण हा जो त्यांचा मूल मंत्र आहे आपल्या शिवसेनेचा, तो विचार मनात घेऊन आपल्याला काम करायचं आहे. मी नायडूजी आणि युवा सेनेचे आपले बळेशजी या दोघांना विनंती करतो की तुम्ही अतिशय जिद्दीने काम करा. काही फरक पडत नाही. आपली जी वस्तुस्थिती आहे ते पहिले समजून घेऊ आपण, आणि जितकी आपली ताकद आहे त्याच्यापेक्षा आपली ताकद कमी असं आपण समजून घ्या. एक निर्णय करा की आपल्याला पुढच्या महिन्यात तितके शाखा उघडायचे आहे, त्याच्या पुढच्या महिन्यात तितके शाखा. तुम्ही आपली पार्टी कशी वाढवायची याचा टाइम टेबल तयार करा. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही पार्टी उभी करा. मी एकनाथजी शिंदे यांना स्वतः घेऊन आमगावला आल्याशिवाय राहणार नाही. मी 25 वर्ष आमदार म्हणून काम करतो. माझ्याकडे कधी मुख्यमंत्री आले नव्हते, पण माननीय मुख्यमंत्री 1 वर्षात 5-6 वेळा माझ्याकडे आले. ते फिरतच असतात. आणि माझी इच्छा आहे की त्यांना गोंदियाला घेऊन यायचं, भंडारा घेऊन जायचं, आमगावमध्ये रोड शो करायचा, सालेकसामध्ये घेऊन जायचं. आणि त्या पद्धतीची ताकद देखील आपली निर्माण आपण करून ठेवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या मदतीशिवाय मी निवडून येऊ शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही ताकद स्वतःमध्ये निर्माण कराल ना, त्या दिवशी तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा आणि स्थान निर्माण होईल, लक्षात घ्या. मी आपल्या सर्व महिला भगिनी, सर्व युवक मित्र सर्वांना विनंती करतो की माणूस जेव्हा जन्माला येतो ना, फक्त आई वडिलांशिवाय कोणाला ओळखत नाही. परंतु त्यानंतर तो आपल्या व्यवहारातून, आपल्या संबंधातून लोकांचे कुटुंब आपला मोठा करतो. आणि लोक चळवळीतून लोकांच्या सहभाग घेऊन, लोकांसाठी धावून जाऊन, लोकांना मदत करून, संघटना उभी करून, लोकांचे कामं करून समाजामध्ये आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करत असतो. आणि मला विश्वास आहे की ज्याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आणि धमक आहे त्याला कोणी थांबू शकत नाही. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही मेहनत करा, तुम्हाला निश्चितपणे यश येईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जरी सरकारमध्ये मी असलो, माझा जिल्हा नागपूर जरी असला, परंतु गोंदिया जिल्ह्यात, भंडारा जिल्ह्यात माझं लक्ष राहणार आहे. मी शक्य जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा मी दौऱ्यात येणार आहे. उद्या पालकमंत्री असं जे काही होईल ते होईल, परंतु भविष्यामध्ये या भागाच्या लोकांच्या ज्या अडीअडचणी आणि मागण्या ते माझ्या मंत्रालयामध्ये असो की इतर मंत्रालयामध्ये असो, त्यासाठी मी सदैव आपल्याला उपलब्ध राहणार आहे. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की लोकांचे कामं हाती घ्या, लोकांच्या कामासाठी स्वतःला झोकून द्या. आज ज्या मतदारसंघातून मी आमदार झालो त्या मतदारसंघातून कधीच मला आमदार होणं शक्य नव्हतं. तो काँग्रेसचा बाल्य किल्ला होता. PV नरसिंहराव 2दा निवडून आले, प्रचार करायला नाही गेले. फॉर्म भरलं म्हणजे कोणी निवडून याल. पण तिथं आपण 5 वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आणला आणि 5 वेळा आमदार निवडून आणला. कारण की आपण 24 तास 365 दिवस 5 वर्ष काम करत असतो. काँग्रेसवाल्यांचं कसं असते, निवडणूक आली की बाहेर निघतात. आणि शिवसैनिक कसा असतो, 24 तास 365 दिवस रस्त्यावर काम करणारा माणूस पाहिजे. जर तुम्ही समाजासाठी काम कराल तर समाज तुम्हाला सोबत घेईल. तुम्ही जर फक्त नेमप्लेटमध्ये लिहिण्यासाठी शाखा प्रमुख आणि पदाधिकारी होत असाल तर ते नेमप्लेटवरच राहाल, तुमचं काही वजन आणि अस्तित्व निर्माण होणार नाही. महिलांचं संघटन मोठं करायचं आहे, युवासेना मोठी करायची आहे, शिवसेना मोठी करायची आहे, आणि जे आपले प्रणित संघटना त्याला देखील मोठं करायचं. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी आजचा माझा दौऱ्याचा पूर्ण रिपोर्ट माननीय एकनाथजी शिंदे यांना देणार आहे. आपल्या पूर्ण दौऱ्याचे व्हिडिओ फुटेजेस मी त्यांना दाखवणार आहे. मी त्यांना सांगणार आहे की साहेब पक्ष इथेही अस्तित्वात आहे, तुम्ही चला, तुम्ही यांच्या पाठीमागे शाबाशीची थाप द्या. हे पूर्ण 40 पॉवर हॉर्स पॉवरचे यांच्या इंजिन असेल तर तो 100 हॉर्स पॉवरचा होणार.
पक्षाच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्याच्या मागे ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की कधी नव्हतं तसं एक नेता एकनाथजी शिंदे यांच्या स्वरूपात आज आपल्या शिवसेनेमध्ये ताकदीने सर्व कार्यकर्त्याच्या मागे उभा आहे. दिवस रात्र मेहनत करणारा, परिश्रम करणारा एक नेतृत्व मुख्य नेता म्हणून आपल्यासाठी काम करत आहे. आणि मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून उद्या आपली शक्ती, आपली ताकद ही आपल्याला मोठी करायची आहे. झाडाचा छोटा रोप राहू नका, वटवृक्ष व्हा. मी ताकदीने तुमच्या सोबत उभा आहे. आणि इतकी मोठी ताकद आपली निर्माण करा की शिवसेनेच्या मदतीशिवाय एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. ही ताकद तुम्हाला प्रत्येक विधानसभात निर्माण करावीच लागेल आणि तुम्ही ती कराल अशी अपेक्षा करतो. आज खूप काही बोलणार नाही, ते गावात लोक वाट पाहत आहे. खूप उशीर झालेला आहे. पहिला दौरा होता, प्रत्येकाला वेळ द्यायला पाहिजे, ते देत आलो. परंतु काही चिंता करायची गरज नाही. माझे सासरेकडचे लोक परेशान होते, आमदार आमचे जावई येतच नाही म्हणे. पण चिंता नको करा, त्यांच्यासाठी ते येईलच, पण तुमच्यासाठी देखील इथे येईल. आणि एक बलाढ्य संघटना आपण निर्माण करा एवढी विनंती करतो. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्रीची सवय झाली आहे बोलायची, शिंदे साहेबांशी चर्चा करून भविष्यात या भागात कशा पद्धतीने अजून काम करायला पाहिजे त्याचं पूर्ण प्लॅनिंग करेल. तुम्ही स्वतः प्लॅनिंग करा, माझ्याकडे सांगा की आम्हाला अशी मदत करा, मी असं करतो. मी आहे ताकदीने तुमच्यासोबत, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही विपरीत परिस्थितीत संघर्ष केला. तुम्ही कोरडवाहू जमिनीमध्ये शेती करता, ओलीत जमिनीत कोणी शेती करते, तुम्ही कोरडवाहू जमिनीमध्ये शेती करता. त्यामुळे जो शेतकरी कोरडवाहू जमिनीमध्ये शेती करते त्याला ताकद द्यायची आहे.